म्हणून त्यांना ते भोळा पण येतो, म्हणून ते भोळाबाई म्हणतात. अशाच एक संपर्क मध्ये आमच्या जवळचे नातेवाईक होते. गाडीत बसल्या बसल्या त्यांनी ओळख करून घेतली. एका बाईनी दुसऱ्या बाईकडून ओळख करता करता तिला असं वाटलं की आपलं पण आहे. त्या बाईला वाटलं की आपलं पण आहे. पण ती बाई होती एक नंबरची चोरटे, आणि चोरटे माणसं कसे मनात शिरायचं त्यांना बरोबर माहितीये. आणि काय त्या भोळ्या बाईच्या मनात शिरली आणि मग काय आपलं पण बनवून घेतलेलं. मी मुंबईला आले, असं करायला आले, तसं केलं, तसं असं चांगल्या गोष्टी केल्या. आणि उतरता उतरता म्हणाली की मला कोण घरात घेणार नाही, आता रात्रीची वेळ झाली आहे, आपण असं करूया की काहीतरी मार्ग काढ. तर म्हणली तुमच्या घरी एकदा सोय करून टाका माझी. तर म्हणले ठीक आहे. माझी बहीण बोली होती, ती म्हणली ठीक आहे. ती बहीण बोली होती मग घेऊन गेली. पण तिला सांगितलं घरात एक मात्र सांगायचं की आमची नातेवाईक आहे, शेजारी आहे असं बोलायचं, नाहीतर ते संशय करते असंच म्हणलेले. मग ती बी घरी येऊन तीच बोलली. मग काय ती घरी येऊन बसली, बोलली. त्यांच्या आईने विचारलं की बाबा ही बाई कोण आहे, तर ती म्हणली शेजारी. आणि शेजारी म्हणलं तर मग त्यांची आई बी म्हणणार गपचीप. हळूहळू करता करता रात्र झाली. रात्र झाल्यानंतर त्या बाईने आपली हरकत सुरू केली. हरकत सुरू केल्यानंतर त्यांच्याकडे ती लहान पोरगी होती ना, तिने उचलायचा प्रयत्न केला. एकदा दोनदा उचलला. ती पोरगी रडत होती. घडी घडी रडता 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 अखेरला त्या बाईला कंटाळा आला, कारण त्यांचे आई वडील जागे होते. मग काय त्या पोरीला तिथं सोडलं आणि घरातलं काय सामान होतं तिने घेऊन गेलं. आणि सकाळी उठल्या बघितलं की आपलं घरचं जे काही सामान होतं ते गेलं. आणि नंतर डोक्याला हात लावलं. मग तिच्या आईने विचारलं की बाळा ही कोण होती, तर म्हणली मला गाडीत भेटलेली मैत्रीण झालेली, आणि तिने मला असंच सांगितलं आणि त्यामुळं ती माझी मैत्रीण झाली आणि मला असंच सांगितलं की तुमच्या घरी असं बोलायचं. मी तेच बोललो आणि रात्री तिने सुप्रसाद केलं. म्हणजे तुमची पोरगी वाचली, तुमचं सामान गेलं का हरकत नाही. पण असं अविश्वासीवर तुम्ही विश्वास करू नका, कारण तुमच्या घरात काही होऊ शकतो. एवढं भोळा बनू नका. घर महत्वाचं आहे. रस्त्याला माणूस कोणी बी हे आपलं नसतं, ते परका असतो. लक्षात घ्या. बाय मित्रांनो. जय महाराष्ट्र.